नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काजूचे बिया फ्राय कशा करतात ते शिकूया. थोडेसे काजूचे बिया आणले आहेत. काजूची बी बघा कशी मोठी आहे. ह्या फ्राय कशा करतात ते मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम काय करायचं, बिया 5 मिनटं उकळी काढून घ्यायच्या. आता हे बघा मी उकळी काढून घेतल्यात. आता ह्या बिया सोलून घेते. आपण काजूचे बियांचे भाजीचे 2 प्रकार बघितले, एक ओली भाजी आणि एक सुकी भाजी. आता आज आपण काय काजूचे बिया फ्राय कशा करतात ते बघूया. तर आता ह्या बिया सोलल्यावर काय करायचे, ते बियांचे 2 भाग करून घ्यायचे आणि ते बिया धुवून पण घ्यायच्या. आता ह्या धुवून घेतलेल्या बियांमध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं, की जेणेकरून त्या काजूच्या बियांना व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे, टेस्ट येते त्याप्रमाणे चांगली. नंतर वरती काय करायचं, तर थोडंसं 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घ्यायची आणि ते सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं. काजूच्या बियाला व्यवस्थित चोळून मिश्रणावर अशा प्रकारे अर्धा लिंबू रस पिळून घ्यायचा आणि ते पुन्हा मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे. कारण का त्याच्यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद आणि आंबट सर्व टेस्ट व्यवस्थित आली पाहिजे. आता गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं. आपल्याला बियांना तळण्यासाठी 1-2-3 चमचे घातलं तरी बस होतं. आता ह्या बिया मी मिश्रण जे एकजीव केलं होतं त्या बिया आता तेलामध्ये सोडल्यात. हे अशा प्रकारे बिया एक एक सोडायची. आता ह्याच्यामध्ये काय काय बिया दोन्ही एकत्र जॉईंट आहेत, पण तसं नाही करायचं, तर 2 तुकडे करून टाका, त्याने टेस्ट चांगली होते आणि कुरकुरीत होतात त्या बिया. आता हे बघा अशा प्रकारे झारा घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा, त्याने ते बिया अशा हलवायच्या, जेणेकरून ते चारी बाजूनी शेकल्या पाहिजेत. बिया चांगल्या लालसर झाल्या की काढायच्या. त्या दोन्हीच बाजूने त्यांचा कलर बदलतो बघा. आपण कसे बिया असतात थोडेसे सफेद असे असतात, पण शेकल्यावर त्यांचा कलर थोडासा तांबूस असा होतो. त्यामुळे बिया काढून घ्यायच्या. आता मी ह्या परत दुसऱ्या बिया सोडल्यात, त्या पण आता चांगले शेकवून घेते. चारही बाजूंनी त्यांना शेकवायला लागतं, त्यानं जेणेकरून मग त्यांचा वास पण सुंदर येतो. तळताना वास खूप छान येत होता. तर जसं आपण भाजलेले बिया बघा कशा असतात, त्यांची टेस्ट असते, त्यांचा वास येतो, त्याप्रमाणे वास येत होता आणि टेस्ट पण तशीच लागते. तुम्ही त्या बिया भाजी अशा बिया तळून बघा, करून बघा, मस्त लागतात. तिखट, आंबट, युनिक टेस्ट. त्याच्यामध्ये थोडासा असं लिंबू पिळते आणि खाऊन बघायचं. मस्त झालेलं आहे, टेस्टी. खाऊन बघायचं कसे झाले ते. हे बघा काजूची बी, एक नंबर झाले. कुरकुरीत मस्त टेस्ट पण आले तिला. चकना स्टार्टर एक नंबर.